कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला मटण रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी शेअर केलेली आणि आज मी तुम्हाला मटण सुक्का कसं बनवायचे याची रेसिपी शेअर करणार आहे. वाटण आपण मटण रस्सा बनवतानाच बनवलेलं तर ते सेमच आहे. त्यातलंच आपण थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं मटण सुक्का बनवण्यासाठी. आता इथं कढईमध्ये 2-3 पळ्या तेल घ्यायचं आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये कट केलेला कांदा घालायचा आहे. इथे मी 3-4 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. आणि कांदा इथं छान असा परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती आणि कांदा छान असा गोल्डन ब्राऊन झाला, की याच्यामध्ये जो कट केलेला टोमॅटो आहे तोही घालायचा आहे. तर इथे मी 2 टोमॅटो कट करून घातलेत. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो आणि आता याच्यामध्ये जो आपल्याला वाटण केलेला मसाला आहे तो घालायचा आणि छान परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. आता याच्यामध्ये आपले घरचे मसाले, मटण मसाला हे सगळं काही घालायचं आहे. जसं तुम्हाला स्पायसी बनवायचं आहे तसं आणि सगळं काही छान परतून घ्यायचं. आता इथं आपण छान परतून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता तेल पण किती छान सुटले. आता जे आपण मटण बाजूला काढून ठेवलेलं आहे सुक्का बनवण्यासाठी, ते याच्यामध्ये घालायचं आणि थोडंसं आणि पाणीसुद्धा घालायचं. याने टेस्ट छान येते आणि हे आता छान मिक्स करून घ्यायचंय. आता या मसाल्यामध्ये मटण छान परतून घ्यायचं 5 मिनिटं आणि नंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अशा पद्धतीने आपलं मटण सुक्का हे तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि मराठी तडका विथ रोहिताला फॉलो करायला विसरू नका. थँक यू.